तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण बघणार आहोत ऊस या पिकावर प्रमुख ज्या 3 आळवण्या असतात त्या कोणत्या व किती दिवसांनी कराव्या हेच आपण मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो टाईम न घेता आपण व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो आपल्याला ऊस लागवडीपासून ते जे रोप असतात त्यांच्या दोन आपण प्रकार बघूया. ज्यांचं रोप असतं मित्रांनो त्यांना वेगळं टायमिंग आहे आणि ज्यांचं बेना लागवड असते त्यांच्यासाठी वेगळी मित्रांनो आळवणी. त्यासाठी मित्रांनो कोणती बेना लागवडीसाठी आणि रोप लागवडीसाठी कोणत्या किती दिवसाच्या अवस्थे ती आपण बघूया. पहिल्यांदी मित्रांनो ज्यावेळेस आपण रोप लागवड करता त्यांच्यासाठी पहिली आळवणी 2 ते 3 दिवसांनी, रोप लागवडीनंतर 2 ते 3 दिवसांनी करायची. आणि दुसऱ्या आळवणी मित्रांनो 15 ते 20 दिवसाच्या अवस्थेत दुसऱ्या आळवणी करायची आपल्याला. आणि तिसऱ्या आळवणीचा जर विचार केला मित्रांनो 30 ते 35 दिवसाला आपल्याला रोप लावल्यापासून तिसऱ्या आळवणी 30 ते 35 दिवसाला करायची आहे. तर मित्रांनो आता विचार करूया आपण की बेन लागवडीवाल्यांनी पहिली आळवणी कोणत्या कितव्या दिवशी करावी. बेन लावल्यापासून मित्रांनो त्यांनी बेन लावल्यापासून पहिली आळवणी त्यांच्यासाठी 25 ते 30 दिवसांनी पहिली आळवणी करायची. त्याचबरोबर मित्रांनो दुसऱ्या आळवणी 45 ते 50 दिवसांनी दुसरी आळवणी करायची आणि 60 ते 65 दिवसांनी तिसरी आळवणी करायची आहे. मित्रांनो आता हे झालं आळवण्याचे टायमिंग. आता हे आळवण्या कशासाठी आपल्याला कोणत्या पहिली दुसरी तिसरी कोणत्या अवस्थेत कशासाठी करायची हे जाणून घ्यावं. मित्रांनो पहिल्या आळवणीचा जर विचार केला दोन्हीसाठी, पण आता पहिल्या आळवणीचा सांगतो मित्रांनो. दोन्हीचा जर विचार केला पहिली आळवणी करताना आपल्याला मुळ्यांची जोमदार वाढ हो, त्याचबरोबर मित्रांनो आपल्या पिकाची वाढ चांगली व्हावं, त्याचबरोबर फुटव्यासाठी पण आणि काळुकी राहावं ही त्यामुळे आपल्याला पहिली आळवणी करणे गरजेचं आहे. मित्रांनो पहिली आळवणी, दुसरी आळवणी, तिसरी आळवणी कोणती करायची आणि कोणत्या कीटकनाशकाची करायची हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कशासाठी आणि कितव्या दिवशी हेच बघणार आहोत फक्त. तर मित्रांनो दुसरी आळवणी आपल्याला जोमदार फुटव्यासाठी आणि रोप लागून राहावं किंवा मित्रांनो ऊसाची मर होऊ नये, हुंगणी जे असते वाळवी हुंगणी, यासाठी आपल्याला दुसरी आळवणी करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो तिसरी आळवणीचा जर विचार केला रोप मजबूत हो, ऊसाची चांगली वाढ हो आणि आपलं जे कांड आहे कांड ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते मजबूत हो आणि त्याचबरोबर मित्रांनो अन्नद्रव्याची कमतरता न भागू नये, त्यामुळे आपल्याला ही तिसरी आळवणी करणं खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण सेपरेट पहिल्या आळवणीमध्ये कोणती औषधं घ्यायची आणि दुसऱ्या आळवणीमध्ये कोणती औषधं घ्यायची हे नंतर पहिली आळवणी, दुसरी आळवणी, तिसरी आळवणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणे की आपला व्हिडिओ जर आला तर तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला मिळेल. त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद.